नमस्कार, मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात आलेलो आहे. आपण जे दृश्य बघत आहात ते श्री सिद्धनाथाचे आहे. श्री सिद्धनाथ हे दहिवडी गावचे ग्रामदैवत आहे आणि या ग्रामदैवताची यात्रा केव्हा भरणार आहे, किती दिवसाची आहे, त्याचबरोबर या यात्रेचे स्वरूप कसे आहे, अशी विविध माहिती आपण श्री सिद्धनाथाचे पुजारी विठ्ठल चौगुले अर्थात नाना यांच्याकडून घेणार आहोत. नाना, आपल्या सिद्धनाथाची यात्रा, खर तर हे सिद्धनाथ म्हटलं की दहिवडी आणि परिसराचे ग्रामदैवत आहे, पण या यात्रेची खरी सुरुवात केव्हापासून सुरू होती? नमस्कार, जय सिद्धनाथ. ही यात्रेची सुरुवात आज बारस आहे आणि या बारशी दिवशी खरसुंदी सिद्धनाथाची यात्रा मोठ्या प्रमाणात असते आणि त्या यात्रेच्या दिवशी आपल्या दहिवडी सिद्धनाथाची सासनकाठी असते आणि ते सासनकाठी आत्ताच एवढ्यात आपण उभी केलेली आहे आणि त्या सासनकाठी उभी करून या यात्रेस प्रारंभ झालेला आहे. तसा यात्रेचा मुख्य दिवस बुधवार 8 तारीख सकाळी श्री सिद्धनाथास अभिषेक करून सुरुवात होऊन 9 ते 10 दरम्यान सिद्धनाथाच्या पालखी मानगंगेच्या नदीमध्ये धुवून आणून ज्या चौगुलवाड्यात जे सिद्धनाथाच्या रथात ठेवलेल्या मूर्ती असतात त्यांचं प्रस्थान करून त्या मंदिरात आणल्या जातात आणि मंदिरात आणल्यानंतर त्या 11:30 दरम्यान त्या मूर्तीचे इतर विधिवत पूजा करून त्यांचा लग्न सोहळा करून त्यांची मिरवणूक काढली जाते. ते 11:30 दरम्यान बुधवारी मिरवणूक आहे आणि त्यानंतर रथ प्रदक्षिणा गावामध्ये सुरुवात होते. दिवसभर रथ प्रदक्षिणा सुरू होऊन त्या गावामध्ये त्या रथासमोर विविध करमणुकीचे डान्स पथक, लेझिम पथक, अनेक कार्यक्रम तिथं केले जातात. हा रथ फिरत जाऊन संध्याकाळी 7-7:30 दरम्यान मंदिरासमोर येतो आणि संध्याकाळी आरती होऊन या रथयात्रेची समाप्ती होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 9 तारीख आहे, त्या दिवशी सिद्धनाथाचा महाप्रसाद, त्याचबरोबर इथे नामांकित पैलवानांचं कुस्त्यांचं मैदान होत असतं आणि संध्याकाळी कुस्त्यांचं मैदान झालं, महाप्रसाद झाल्यानंतर आपला ह्याचा करमणुकीचा कार्यक्रम, एक मोठा ऑर्केस्ट्रा बाजारपटाला होत असतो. ही यात्रा सर्व गावातील लोक एकत्र करून गोविंदानं एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने यात्रा करतात. सर्व गावांच्या मान्यतेने या यात्रेचं यजमानपद या दहिवडी नगर पंचायतीकडे दिलेले आहे. हे दहिवडी नगर पंचायतीचे सर्व सभासद, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व लोक ही यात्रा करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत आणि ही यात्रा दहिवडीचं एक वैभव आहे आणि अशा पद्धतीनं ही यात्रा चांगल्या पद्धतीने होत असते. गावामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असतो. मगाशी तुम्ही सांगितलं की आपल्या रथाची ग्राम प्रदक्षिणा निघते, पण ती कशा पद्धतीने आहे किंवा कसा तो रूट आहे त्या ग्राम प्रदक्षिणाचा? ग्राम प्रदक्षिणा सिद्धनाथ मंदिरापासून सुरू होऊन दहिवडी बाजारपेठ मुख्य रस्ता आहे, तो सरळ एसटी स्टँड पर्यंत परत जातो. तिथून परत येऊन वेताळपुरा, सुतारगल्ली आणि गणपती मंदिर पेठेतून हा परत सिद्धनाथ मंदिरात जात असतो. हा नगर प्रदक्षिणा पूर्ण करत असताना या प्रदक्षिणे मार्गावरचे दहिवडीतील काय दैवत आहेत त्या दैवतांची विधिवत पूजा केली जाते. त्यांना नारळ, लिंबू वगैरे काय असेल ते अर्पण केलं जातं आणि त्या प्रत्येक मंदिरात जाऊन ज्योतिबाच्या मंदिरात जातो, तिथं आरती होत असते. सर्व मंदिरात जाऊन आरती करत करत हा सगळ्या देवांची पूजा करत मंदिरात येत असतो. आता जी आपली सिद्धनाथाची यात्रा भरणार आहे, या ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथाचं मूळ ठाण कुठलं आहे? या सिद्धनाथाचं मूळ ठाण खरसुंडी आहे.
खरसुंडीच्या यात्रेवरती येथील यात्रेचं गणित अवलंबून असतं. तिथे ज्या दिवशी रथोत्सव असतो खरसुंडीचा, त्या दिवशी आपली सासनकाठी असते आणि ज्या दिवशी खरसुंडीचं पातळणी असते त्या दिवशी आपला रथ असतो. अशा पद्धतीची जी जुन्या लोकांनी जी सिस्टीम घालून दिलेली आहे ती फॉलो या गावातील सर्व लोक करतात आणि तीच पारंपरिक जी रूढ आहे ती पुढे आपण चालू करत आहे. ग्रामदैवत श्री सिद्धनाथ या देवाचे पुजारी विठ्ठल चौगुले यांनी आताच आपल्या मानदेश भूषणला यात्रेची सविस्तर माहिती दिलेली आहे. खर तर यात्रा यावर्षी 8-9 मे 2024 रोजी भरत आहेत. विविध धार्मिक कार्यक्रम, त्याचबरोबर करमणुकीचे कार्यक्रम आणि कुस्त्यांचा फळ असे विविध कार्यक्रमांचे आयोजन दहिवडी नगरपंचायत आणि दहिवडी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेले आहे. तर या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दहिवडी ग्रामस्थ आणि नगरपालिका यांच्या वतीने केलेले आहे. दहिवडी येथील श्री ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे मानदेश भूषण YouTube चॅनल तर्फे मनापासून स्वागत.